जेव्हा तुमचा पार्टनर रीच करतोय तुमच्याजवळ कुठला तरी तुम्ही वागलेली गोष्ट त्याला दुखावल्या गेली हा विषय घेऊन, त्यावेळी ना त्याला वेंट द्या, तेव्हा त्याला बोलू द्या. पण इमिडिएटली आपण युजली काय करतो माहिती आहे, आपण आठवतो की त्यावेळेस ही कशी वागली होती, त्यावेळेस ही काय बोललेली होती, किंवा त्यावेळेस ह्याने काय असं म्हटलं होतं ज्यामुळे मला इन्सल्टिंग फील झालं. आणि तो जी गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन आला आहे, जो प्रॉब्लेम घेऊन आला आहे, त्याला फक्त एक्नॉलेजमेंट हवं आहे तिथे, की हो तेव्हा तुम्ही असं वागलात, ते चुकीचं होतं, त्यामुळे तिला दुःख झालं किंवा त्याच्या मस्क्युलॅनिटीवरती क्वेश्चन झाला जे त्याला नाही आवडलं. आणि यावेळेस तुम्ही ते एक्नॉलेज करावं की हो नेक्स्ट टाईम असं मी करणार नाही, सॉरी टू हर्ट यू. एवढंच त्याला हवं असतं. पण आपण काय करतो, सगळं सोडून देतो आणि आपण कॉन्सन्ट्रेट कशावरती करतो की तेव्हा तू तर हे म्हटलेलं, तू तर हा हे बोललेला. आणि मग ते सगळं होल कन्व्हर्सेशन्स जे असतात ना, ते जे काही आलेलं असतं तुमच्यापर्यंत घेऊन कोणीतरी, ते सगळं आर्ग्युमेंटमध्ये चेंज होऊन जातं आणि प्रॉब्लेम राहतो आपल्या जागी. आता कुठलाही प्रॉब्लेम जेव्हा येतो तेव्हा बिईंग फॅमिली तुम्ही काय असायला पाहिजे, तुम्ही एका साईडला असायला पाहिजे आणि प्रॉब्लेम दुसऱ्या साईडला, आणि तो सोबत तुम्ही तो फेस केला पाहिजे. पण यामध्ये काय होतं, तुम्हीच एकमेकांच्या ऑपोजिट त्या उभे राहिले आहात आणि प्रॉब्लेम तिकडून बघतोय आता की अरे अजून टॉर्चर करायचं कसं यांना. सो सेल्फ क्रिएटेड प्रॉब्लेम नसावेत, ते क्रिएट करू नका. तुमचा पार्टनर तुमच्याजवळ घेऊन येतोय काहीतरी, त्याला ऐका, एक्नॉलेज करा. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण सांगा, पण तो वेळ नाही आहे ते सांगण्याचा, कारण तो पहिले रीच केला आहे ना तुमच्याकडे. लेट हिम वेंट.